हॅलो एव्हरीवन, हॅपी न्यू इयर टू यू ऑल. माझ्या 2026च्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की माझा छोटा लाडका शेफ मला मदत करणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आज आम्ही बनवणार आहोत ड्रायफ्रूट चॉकलेट बार. आणि त्यासाठी मी यूज केलेले आहेत सुपर 9 इन्ग्रेडियंट्स, जे माझ्या स्क्रीनवर दिसत आहेत. आणि डिटेल इन्ग्रेडियंट चेकलिस्टसाठी तुम्ही माझा कमेंट बॉक्स नक्की चेक करा. सो मी सगळ्यात आधी ड्रायफ्रूट्स ड्राय रोस्ट करून घेणार आहे. बदाम, वॉलनट आणि सगळ्यात शेवटी पिस्ता. आणि हे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप मेजर रोल प्ले करतात. लाईक बदाम फॉर मेमरी, वॉलनट फॉर ब्रेन डेव्हलपमेंट अँड पिस्ता फॉर इम्युनिटी. सो डू इन्क्लूड. मी इकडे ड्रायफ्रूट्स ड्राय रोस्ट करत असताना अंजने तिकडे मस्तपैकी अंजीरची मजा घेत होतो डान्स करत करत. सो हे फुल ऑन एंटरटेनमेंट चालू होतं आमचं. आता हे तिन्ही इन्ग्रेडियंट ड्राय रोस्ट झालेले आहेत. आता मी सगळ्या सीड्स रोस्ट करून घेणार आहे. पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया, सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, सेसमी सीड्स म्हणजे तीळ, आणि फ्लेक्स सीड्स म्हणजेच जवस. हे सगळे इन्ग्रेडियंट ड्राय रोस्ट करून घेतल्यामुळे ह्यांची टेस्ट एन्हान्स होते, ते ग्राइंड करायला इझी होते. आणि मी हे ड्राय रोस्ट करत असताना माझा हात आणि अंजनेचा डान्स हे कंटिन्यू चालूच होतं. मी चॉकलेट बार देणार आहे ह्यातल्या चॉकलेट ह्या शब्दानेच तो इतका खुश झालेला होता की त्याचा डान्स. आणि त्याच आनंदामध्ये इथे तो मला हेल्प करायलाही तयार झाला होता. बघा त्याच्या छोट्या छोट्या हातांनी कसं मिक्सरमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स टाकतोय आणि मध्ये चोरून चोरून खातोय पण बरं का. आणि मग नंतर गोड अशी स्माईल देतोय. इथे सीड्स रोस्ट करून झाल्यानंतर मी आता त्या प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवलं आहे. आणि तोपर्यंत मी थंड झालेले ड्रायफ्रूट्स बारीक करून घेणार आहे. मी त्याची तुम्ही त्याला मोठं मोठंही ठेवून कट करून तसंच त्याचं चॉकलेट बार बनवू शकतात. पण मी हे अंजनेसाठी बनवते आहे, सो किड्स फ्रेंडली म्हणून मी ते पावडर करणं त्याचं प्रेफर करते, म्हणजे त्यांना चोक वगैरे होणार नाही आणि ते व्यवस्थित खाऊ शकतील. आणि इथे सेफ्टी म्हणून स्वतःच्या प्रिकॉशन्ससाठी मिक्सरमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स प्रॉपरली बारीक झालेत का नाही ह्याची पाहणी चालू होती, एकदम काळजीपूर्वक अंजनेय साहेबांची. आणि त्या झाल्याचा आनंदही व्यक्त करणं चालू होतं. लुक ॲट हिज हॅपीनेस. अशा प्रकारे हे इथून मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. जर तुमचं बाळ अजून लहान असेल तर तुम्ही अजून थोडं बारीक करू शकतात. आणि आता फर्स्ट टास्क प्रॉपरली कंप्लीट केल्यानंतर अंजनेयला उत्साह येऊन त्याने सीड्स पण ग्राइंड करायला मी तुला मदत करणार असा आदेश सोडून मला हेल्प करायला लागला होता. अँड ॲट लास्ट मी इथे पेंडखजूर आणि अंजीर रोस्ट करून घेणार आहे. ते थोडं स्टिक्की असल्यामुळे सगळ्यात लास्टच ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि थोडा वेळ रोस्ट करून झाल्यानंतर मी ह्यामध्ये माझं घरचं तूप ॲड केलेलं आहे आणि 2 चमचे मखाना पावडर टाकलेली आहे, विच इज माय सिक्रेट इन्ग्रेडियंट. आता इथे सीड्स ज्या ग्राइंड केलेल्या आहेत त्यांची पाहणी चालू आहे माझ्या छोट्या शेफची. क्वालिटी चेकिंग पण चालू आहे. And this looks perfectly grind. It's approved.
आता मी डेट्स आणि अंजीर ग्राइंड करून घेणार आहे. मिक्सर ऑन केल्यानंतर त्याच्या एअर प्रेशरने अंजनेला एकदम गुदगुल्या झाल्या, म्हणून त्यांनी हसायला चालू केलं इथे. आणि आता सगळे इन्ग्रेडियंट ग्राइंड करून झालेले आहेत आणि अंजीर आणि डेट्स हे मी केलेल्या पावडरमध्ये ॲड करणार आहे. येस, आणि ह्याची टेस्ट ही खूप छान झालेली आहे, मस्त. ह्या सगळ्या मिक्सचरमध्ये मी आता कोको पावडर ॲड करणार आहे, 2 चमचे फॉर चॉकलेट फ्लेवर. आणि अगेन मिक्स मिक्स मिक्स. टेस्टिंग डन. अँड फायनली ज्याच्यासाठी अंजने पूर्ण वेळ वेट करत होता, ते चॉकलेट त्याच्या हातात आलेलं आहे. सो आपल्याला ह्या चॉकलेट बारसाठी चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. ते मी आधी छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊन नंतर ते एका काचेच्या बाउलमध्ये गरम पाणी केलं आहे, तो बाउल त्याच्यावर ठेवून मी ते मेल्ट करून घेणार आहे. ॲज यू कॅन सी इन द व्हिडिओ. आणि अंजनेनी चॉकलेट मेल्ट करण्यात मदत केलेली आहे मला, आणि ते त्याला लगेच टेस्ट करून बघायचं होतं. आणि ह्यासाठी आपल्याला एक फर्स्ट लेअर चॉकलेट ची लावून हे आपल्याला रेफ्रिजरेट करायचं आहे थोड्या वेळासाठी, आणि नंतर ही ड्रायफ्रूट्सची पावडर आपण त्यामध्ये लावून त्याच्यावरती आपल्याला चॉकलेट स्प्रेड करायचं आहे. सो ही मी सेकंड लेअर लावलेली आहे. आणि मी आता ह्यामध्ये मेल्ट केलेलं चॉकलेट घालणार आहे, स्प्रेड करणार आहे. आणि ते गरम असतानाही त्याला ते टेस्ट करायचा मोह आवरत नव्हता, सो तो फुंकून फुंकून चॉकलेट खाऊन बघत होता. ही इज अ बिग चॉकलेट लवर. बट डेफिनेटली हे चॉकलेट देताना मला त्याला कुठल्याही प्रकारचं गिल्ट येणार नाही, बिकॉज इट डझंट हॅव एनी प्रिझर्वेटिव्स, रिफाईंड शुगर ऑर समथिंग. त्याची जी गोडी आहे ती नॅचरली अंजीर आणि डेट्समुळे आलेली आहे, आणि ते फुल ऑफ पॉवर न्यूट्रिशन आहे. सो तुम्ही पण हे नक्की ट्राय करा, आणि तुमच्याकडे जर घरात लहान बाळ असतील तर त्यांनासुद्धा नक्की करून खाऊ घाला, त्यांना पण फार आवडेल. Don't forget to like, share, subscribe.